जीवनात मोठं काही साध्य करायचं असेल ना, तर रिस्क घ्यायला शिकावं लागतं. भीती नेहमी ओरडते, थांब येतेच, पण जिद्द शांतपणे सांगते, पुढे चालत राहा. कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो, त्यासमोर जगही नतमस्तक होतं. धाडस करत राहायचं मैत्रिणीनो. जिंकलो तर आनंद, हारलो तर अनुभव. बरोबर ना? हे सगळं मिस्टरांच्या जिद्दमुळे व त्यांच्या मेहनतीमुळे मी आज इतकी छान ड्रायव्हिंग करते. आज आहे अंगारका संकष्टी. तर म्हटलं पहिला मंदिरला जाऊन यावं. बाहेरून जाऊन आले त्याच्यानंतर म्हटलं पहिला मंदिरला जाऊन यावं. गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं. तर इथं आले मी. बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं आणि म्हटलं त्याच्यानंतर म्हटलं सगळं कामाला सुरुवात करायची. बाहेर मिस्टरांनी म्हटलं चल पहिला बाहेर जाऊन येऊया. त्याच्यानंतर म्हटलं बाहेर जाऊन आले त्याच्यानंतर म्हटलं पहिला बाप्पांचं दर्शन घ्यावं. बाप्पांचं दर्शन घेतले आणि नंतर म्हटलं पुढची कामं आज म्हटलं आवरून घ्यायची. सकाळी तर लवकर बाहेरच गेले होते. आता त्याच्यानंतर पुढची कामं. तोपर्यंत घरी आले तोपर्यंत पार्सल आलं. कुरिअरवाला गेट उघडला होता. आत काही आला नाही तो. कुत्री आहेत माझ्या घरी. तर तो बाहेरच थांबला होता. मग म्हटलं आज मी फ्लिपकार्टवरून एक पार्सल मागितलं होतं. खूप छान आहे. त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवेनच. हे एक सगळ्या लेडीजसाठी खरंच यूज आहे हे पार्सल. आणि म्हटलं आज काही म्हणजे सकाळी सगळं आज संकष्टी म्हटलं स्वयंपाकाची काही गडबड नव्हती. म्हटलं सगळं जरा कपाट खूप खराब म्हणजे विस्कटलं होतं. म्हटलं थोडंसं कपाट पण आवरून घेऊया. असं कुठल्या तरी दिवशी स्वयंपाक वगैरे नसला तर ही कामं करायला वेळ मिळतो. म्हटलं आज कपाट आवरून घेऊया. फक्त वरचंच ड्रॉवर आवरून घेत आहे मी. आणि एक साईडला मी सगळी ही माझी जे पार्टीवेअर किंवा नवीन कपडे आहेत ते एक साईडला असं बॅग्समध्येच भरलेली आहे आणि ती एक साईडला मी ठेवत आहे. मैत्रिणी तुम्ही पण असंच करत असाल ना? वेळ मिळतो तेव्हा आमच्या मैत्रिणींचं एकच काम काही तर असतेच काही म्हणजे शांत काही आम्ही बसत नाही. काही तर काम असतं ते आम्ही करतच असतो. तर म्हटलं आज कपाट क्लीन करून घेऊया. म्हणून मी कपाट क्लीन करायला घेतले. तर बघू शकता मी एक साईडला सगळे असे चांगले कपडे ठेवत आहे. मी आता हे सगळ्या साड्या मी आहेत त्या चांगल्या इकडच्या साईडला ठेवून घेत आहे. माझं असं झालं की ना खाली एक कपाट, वरती एक कपाट. अर्धं सामान वरती, अर्धं सामान खालती. कळतच नाही आहे की इथं खाली असते तेव्हा खालचं सगळं मी यूज करते. वरती असले तर वरनं काही पाहिजे असेल तर ते घेऊन ते यूज करते. म्हणून माझे अर्धे इकडे, अर्धे तिकडे झालेत. कपाटमध्ये एक साईडला मी सगळे मोठे म्हणजे ड्रेस लावून घेतले. थोड्या साड्या होत्या इथंच खाली त्यामध्ये लावल्या आणि एक साईडला मी माझे जे पेटिकोट किंवा टॉप वगैरे असं सगळं मी एक साईडला ठेवून घेतलं. त्याच्यानंतर डन. बघू शकता कपाट सेट झालं. हे खालच्या फक्त इथं जे काय काय विस्कटलं होतं तेवढंच मी आता केले. त्याच्यानंतर म्हटलं हे बॅग्स वगैरे साईडला करून घेत होते आणि नंतर मला कळालं की इतक्या साड्या आहेत माझ्याकडं आणि आता त्या शिवायच्या आहेत. म्हणजे ब्लाऊज वगैरे स्टिच करायला द्यायचं आहे. म्हटलं ते पहिला बाहेर काढून घेऊया आणि स्टिचिंगला द्यायला पाहिजे की आत्ता लागोपाठ सण चालू होतात. तर म्हणून मी हे बाहेर काढले आणि त्याच्यानंतर म्हटलं काहीतरी आता दुपारच्या नाश्त्याची म्हणजे फराळाची तयारी करूया. तर मैत्रिणींनो, मी अश्विनी, लाईफस्टाईल विथ अश्विनी भांद्रुगे या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही चुकत असेल तर मला कमेंट करून देखील सांगा. तर आज सकाळी शाबू केला होता तर थोडंसं म्हटलं दुपारच्या ह्याला वडे करून घ्यावं. ह्याच्यासाठी मी रात्री शाबू भिजवला होता. ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, शेंगदाणे, जिरं, मीठ घालून असं वाटण करून घेतले आणि 2-3 बटाटे घातले आणि त्याचं सगळं मॅश करून मी अशी वडे करून घ्यायला लागले. एकत्रच करून ठेवते कारण की नंतर मला तळायला इझी जातं. म्हणून हे सगळं एकत्र करून ठेवले आणि बघू शकता हे असे म्हणजे पटपट होतात. नंतर मग तळायला शाबूचे वडे तळायला थोडं वेळ लागतो कारण की बारीक गॅसवरती छान असं खरपूस शाबूचे वडे भाजायला पाहिजे. म्हणून मी पहिला सगळे वडे तयार केले होतं. आता टाईम पण झाला होता, 1:30 वाजून गेले होते. हे तळतपर्यंत मला एक अर्धा तास तर लागणारच होता. आणि त्याच्यानंतर घरी मिस्टर येतात त्यांचा फराळाचा पण वेळ कारण की संकष्टी म्हटलं तर आम्ही सगळी घरदार संकष्टी करतो. महिन्याची संकष्टी मी एकटीच करते आणि अंगारिका संकष्टी हे आम्ही सगळे घरचे सगळेच करतो. तर आता मी हे वडे वगैरे तळून घेत आहे. तर मैत्रिणींनो,
नवीन यूट्यूबर आहे मी. काही चुकत असेल आणि काही मला आणि ह्याच्यात ॲड करावं किंवा काही मला करायचं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा, कारण की मला ह्याच्यातलं इतकं काही माहीत नाही. शूट कसं करायचं, करताना थोडंसं इकडं तिकडं होत असेल किंवा काही बोलताना पण माझं चुकत असेल, मी मान्य करते. जर तुम्हाला असं काही माझ्याबद्दल इम्प्रूव्ह करायचं असेल किंवा मला काही सांगू शकता तर नक्कीच तुम्ही मला सांगा. मी खरंच त्याच्यावरती मी काम पण करेन. मला आवडेल. तर हे बघा मी छान असं खरपूस असं भाजून घेतले हे आणि आता काढून घेऊया त्याला. त्याच्यानंतर म्हटलं पहिलं आता हे सगळं काढायचं आणि नैवेद्य बाप्पांची पूजा सकाळी झाली आणि नैवेद्य दाखवायचं बाप्पांना आणि आता थोड्या वेळात मिस्टर वगैरे येतात तेव्हा फराळ करायला बसायचं. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब देखील करा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवारांची काळजी घ्या. बाय.